ओके, पहा कुमार ध्रुव यांचे सरासरी किती आहे? 12.5 आहे ना. मग टोटल किती होईल बरं? 25. पहा प्रश्न असा आहे, कुमार व ध्रुव यांचे सरासरी वय 12.5 आहे. कुमार ध्रुवचं सरासरी 12.5 म्हणजे टोटल 25. ध्रुव समीरा यांचे वय एकूण 21 वर्ष आहे. इथं सरासरी नाही बरं का, 19 टोटल 19 आहे ना, बरोबर का. मग यांची टोटलच दिलेली, इथं काही करायची गरज नाही, यांची टोटल 19. व समीरा व कुमार यांचे सरासरी 14. मग यांची टोटल किती होईल? 28. आता पहा तुम्हाला काय करायचं आहे, कुमार ध्रुव, प्रश्न असा आहे पहा, कुमार व ध्रुव वयाची सरासरी 12.5 म्हणजे एकाचं 12.5 दुसऱ्याचं 12.5 टोटल 25. पण इथं सांगितलंय ध्रुव व समीरा यांचं एकूण 19 आहे. एकूण 19 याचा अर्थ टोटल 19 दिले. समीरा व कुमार यांचं सरासरी 14 आहे, टोटल 28. सर्वांची बेरीज केली तर किती येईल? पहा कशी करायची बेरीज. 25 आणि 25 वरचे 3 53, हे 19 आहेत ना. 20 मिळवू, 53 मध्ये 20 मिळवू, 53 63 73, एक कमी 72. यांची टोटल किती झाली? पण 72 कुणाची झाली? कुमार, कुमार दोनदा आहे बरोबर ना. समीरा यात दोनदा आहे, प्रत्येक जण दोनदा दोनदा आहे ना, म्हणजे यांची डबल झाली. तर निम्मी किती होईल? 36. आपण बघितलं होतं ना, ए आणि बी काम करतो, बी आणि सी काम करतो, ए आणि सी काम करतो, ए दोनदा येतो, बी दोनदा येतो, तसंच हे सगळे दोनदा येतात. या सगळ्यांची बेरीज केली आहे 72 मध्ये, हे डबल डबल आहेत ना. सिंगल घेतले तर 36 भागिले 3, 36 भागिले 3 किती येईल? 12 येईल का? हे याचं उत्तर होतं. पहा तुम्हाला कसं करायचंय, दोन पद्धती सांगतो, पुढे लक्ष द्या, लिहून घेऊ नका. कुमार व ध्रुव यांची सरासरी 12.5 दिली, ती टोटल काढली. ध्रुव समीरांची टोटल दिली, ती तशीच ठेवली. समीरा व कुमार 14 वर्ष, सरासरी टोटल काढली. सगळ्यांची बेरीज केली. याच्यात मला सांगा, ए आणि बी पहिल्यांदा आहे, नंतर बी आणि सी आहे, नंतर ए आणि सी आहे. बी बीची बेरीज दोनदा आली ना, 2B 2A 2C, म्हणून ही जी टोटल आहे ना, ही डबल असते. समजतंय का? कुमार ध्रुव, ध्रुव समीरा, ध्रुव दोनदा आला का, याच्यात पण ध्रुवचं वय आलं, यात पण ध्रुवचं वय आलं, वय किंवा वजन. मग हे दोनदा दोनदा आलं. इथं कुमार इथे, कुमार दोनदा, समीरा इथे, इथे दोनदा. मग हे जे 72 आहे ना, हे एका एकाचं नाही आहे, एकाचं दोनदा दोनदा आहे. नाही, तसं नाही करायचं. किंवा दुसरी पद्धत सांगतो, हे 25 सरासरी किती आहे? 12.5. हे 19 आहे ना, याची सरासरी किती येईल? 19 ची सरासरी 9.5 येईल का? किती? आणि ती सरासरी तर 14 दिलेली आहे. हे अर्धा यात मिळवा, 13 13 9 13 10 मिळवा, 23 एक वजा करा, 22 22 आणि 14 22 आणि 4 26 आणि 10 36 36 झालं, भागिले 3 करा, 12 येईल. दोन पद्धती सोडवण्याच्या, एक तर सगळ्यांची सरासरी भागिले 3 करा, किंवा सगळ्यांची टोटल करा, ती टोटल 72 येईल. ती डबल डबल झालेली आहे म्हणून त्याला निम्मेकरण भागिले 3 करा. समजलंय का? काही शंका? पुढचा प्रश्न मग तुम्हाला सोडवायला देतो याच टाईपचा. ए बी ची सरासरी किती आहे पहा. ए बी ची सरासरी 18. बी सी ची टोटल दिली बरं का, सरासरी नाही, काय टोटल. ए सी ची सरासरी तुम्हाला ए बी सी ची सरासरी काढायची. प्रश्न समजून घ्या. ए बी ची सरासरी 18 आहे, बी आणि सी ची बेरीज 14 आहे,
ए आणि सीची सरासरी 20 आहे. तर काढायचं आहे ए बी सी. तर कसं करणार, यांची टोटल किती होईल 36, यांची किती आहे 14, याची टोटल किती होईल 40. सगळ्यांची बेरीज करू. 36 आणि 40 50, 50 आणि 40 90. हे डबल डबल होईल ना, सिंगल सिंगल किती होईल भागिले किती, तिघांची सरासरी किती होईल 15. पहिली पद्धत सोडवण्याची, सगळ्यांची बेरीज केली, ही बेरीज डबल डबल होते. 90 बेरीज आली ती 45 ने मी घेतली भागिले 2 भागिले 3 जण आहेत म्हणून. दुसरी पद्धत, सरासरी किती आहे 18, सरासरी किती आहे, यांची सरासरी किती येईल 7. 18 आणि 7 25, 25 आणि 20 सरासरींची बेरीज करा भागिले 3 करा. 45 भागिले 3 किती 15. किती जणांचं बरोबर आलं ते, ओके बऱ्याच जणांचं बरोबर आलं. आपण कार्यप्रकरणात बघितलेलं आहे, ए बी बी सी ए सी घेतल्यावर जी बेरीज येते तिला निम्मी करायचं असतं. समजलंय का. पुढचा प्रश्न, एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 16.95 वर्ष आहे, 16.95 वर्ष आहे, परंतु एक नवीन विद्यार्थी आल्याने 17 झालं. म्हणजे नवीन विद्यार्थ्याच्या वाट्याला किती आले, नाही नवीन सरासरी किती 17, तर त्याच्या वाट्याला येणार. सगळ्यांचं नवीन सरासरी वय 17 17 17 आहे, नवीन मुलाचं पण 17 होणार. पण नवीन मुलगा आल्याने कितीने वाढलं, 16.95चं 17 झालं ना, तर 0.05 ने, 0.5 नाही 0.05 ने, 0.05 ने किती जणांचं वाढलं, किती विद्यार्थी आहेत 60 विद्यार्थी आहेत ना. तर हा शून्य जसाचे तसा, 6 पंचे 30, बरोबर का. मग 2 दशांश चिन्ह अलीकडे जायचं, किती येईल उत्तर 3 ने वाढ. त्या बाकीच्या मुलांचं 3 ने वाढले, कुणामुळं, नवीन विद्यार्थ्यामुळं. बघ हे 3 नवीन विद्यार्थ्याचं आहे म्हणजे किती, एवढंच होतं. 0.05 गुणिले 60 करायचं होतं. काय करायचं होतं, 0.05 ने 60 जणांचं वाढलंय म्हणजे 3 किलोने वाढलंय. नवीन आलेल्यामुळं, नवीन आलेल्याचं 17 प्लस ह्यांचं 3 ने वाढले, ते 17 आणि 3 किती 20. किती जणांचं बरोबर आलं तर, व्हेरी गुड. बाकीच्यांचं पण यायला पाहिजे होतं. दुसरा प्रश्न देऊ का असा, पंधरा विद्यार्थ्यांचं 18.90 आहे. 15 विद्यार्थ्यांचं किती आहे 18.90. एक विद्यार्थी आल्याने 19 होतं, नवीन विद्यार्थी आल्याने. तर नवीन विद्यार्थ्याचं वय काय, नवीन विद्यार्थ्याचं वय काय येईल, वीस पॉइंट 20.5 येईल का. किती विद्यार्थ्यांचं वाढलंय 15. 18.90चं 19 झालं म्हणजे नवीन विद्यार्थ्याच्या वाट्याला किती आलं, सरासरीत 19 येईल का. नवीन विद्यार्थ्याच्या वाट्याला सरासरीत किती येईल 19. पण त्यांनी कितीने वाढवलं 0.10 ने. किती जणांचं 15. मग 15 गुणिले 0.10, हा शून्य जसाचे तसा, 15 1 15, 2 घर आले. त्याने 1.5 ने वाढवलं ना बाकीच्यांचं, म्हणजे हे 1.5 कुणाचं आहे, नवीन आलेलंच आहे ना, बरोबर आहे की नाही. नवीन आलेल्याचं 1.5 म्हणजे किती आहे, मी परत एकदा सांगतो, पुढे लक्ष द्या. 15 मुलांचं 18.90 होतं, 15 मुलांचं सरासरी किती होतं 18.90. सगळ्यांच्या वाट्याला 18.90 18.90 18.90 18.90 होते.
नवीन आल्यावर त्याचं सर्वांचं 19 झालं. मग 18.90 मध्ये 0.10 मिळवले ना. मग हे 0.10 कुणामुळे वाढले? नवीन आलेल्यामुळं. आता सर्वांचं नवीन आलेल्या सहित 19 सरासरी आहे. म्हणजे नवीन आलेल्याच्या वाट्याला सरासरी किती आहे? 19 प्लस हे 0.10 किती जणांचं वाढवलंय? 15 जणांचं. मग 15 गुणिले 0.10 म्हणजे 1.5 वाढलंय. ते कुणामुळं वाढलंय? नवीन आलेल्यामुळं. मग नवीन आलेल्याचं 19 आणि 1.5 तर किती होईल? 20.5. समजतंय का? काही शंका आहे? तुम्हाला शेवटी चेक करायचे तुमचे 10 पैकी किती बरोबर आलेत. पुढचा प्रश्न होता, एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्षे. सर्वांचं किती आहे? पहा बरं का, पुढं लक्ष द्या. लिहू नका, नोट्समध्ये वाचू नका, मी प्रश्न वाचतोय. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 12 आहे. यापैकी 15 मुलं, सरासरी किती? 12. व उरलेल्या मुलींची सरासरी 16 वर्ष आहे. आता उरलेले जे आहेत त्या मुली आहेत, यांची सरासरी किती वर्ष आहे? 16 वर्ष. तर त्या वर्गात एकूण किती मुले आहेत? इथं फरक काढता येतो तुम्हाला? मांडणी करतील ना. सर्वांचं 15, मुलांचं 12, मुलींचं 16. इथं कितीचा एकने कमी होता, इथं कितीने वाढतात? 15 गुणिले 3 भागिले 15 गुणिले 3 भागिले करायचं होतं ना. 15 त्रिक 45 भागिले 1. मग इकडे किती मुली आहेत? 45 मुलींचं 1 ने कमी होणार. म्हणजे 45 1 45 कमी होणार. 15 मुलांचं 3 ने वाढणार. म्हणजे 15 त्रिक 45 बरोबर होणार. किंवा असंही करू शकता, याला इकडे घ्या, इकडं 3 पट आणि इकडं 1 पट. इकडं 1 पट म्हणजे 15 आहेत, इकडे 1 पट म्हणजे, तर तिकडे 3 पट म्हणजे. समजलंय का? काही शंका? असे प्रश्न आपण याआधी पण बघितलेत. सर्वांचं 15, मुलांचं 12, मुलींचं 16. तर इथं फरक कितीचा आहे? 3चा. मुलं दिलेले आहेत 15 त्रिक 45 भागिले 1. इकडे 45 येईल. इथं 5 असते तर इथं 20चं 15 झालं असतं. मी प्रश्न बदलतोय पहा. सर्वांचं 15, 15 मुलांचं 12, मुलींचं 20 वर्ष. तर मुलींचं कितीने कमी होतंय? 5 ने. मुलांचं कितीने वाढतंय? 3 ने. मग काय केलं असतं? 15 गुणिले 3, 15 गुणिले 3 भागिले 5. तर किती मुली झाल्या असत्या? 9. एकूण विचारलं असतं तर 24. काही शंका आहे का? समजतंय का? आणि जर असं विचारलं असतं तर खूपच ॲडव्हान्स क्वेश्चन आला तर विचारतील मुलं व मुली यांचं गुणोत्तर काय असेल. म्हणजे मुलं व मुली यांचं गुणोत्तर काय असेल? मुलं किती आणि मुली किती, बरोबर ना? विचारू शकतात ना. हे दिलं नाही दिलं तरी पण, हे दिलं तरी विचारू शकतात आणि हे नाही दिलं तरी पण विचारू शकतात. असं सांगू शकतात. पहा बरं का, क्वेश्चन आयोगाला किंवा इतर दुसऱ्या परीक्षांना जिथे ॲडव्हान्स लेवलचे एक्झाम्पल येतात तिथे येऊ शकतो. एका वर्गातील सर्व मुलांचे सरासरी किती वर्ष आहे? 15. त्यात मुलांचं 12 वर्ष आहे आणि मुलींचं 20 वर्ष आहे. तर मुले व मुली यांचं गुणोत्तर काय असेल? तर इथं फरक किती आहे? इथं 3. जर मुलं व मुली यांचं गुणोत्तर काढायचं असलं तर 3 इकडे आणायचे, 5 इकडे न्यायचे. मुली 3 पट असतील आणि मुलं 5 पट असतील. मुली 3 पट आणि मुलं 5 पट. कसं? इथं काय होतं? 15 होतं का? 15 त्रिक 45 भागिले 5 9. मग इकडं 15 आहे, तिकडं 9 आहे ना. 3 त्रिक 9, 3 5 15 झाले का? 3 पट 5 पट. असाही प्रश्न विचारू
शकतात. विचारलं तर थोडंसं पुढं जायचं, याला रिव्हर्स करायचं, याला इकडे घ्यायचं, याला इकडे घ्यायचं. 3/5 यांचं काय होईल? प्रमाण होईल. 3/5 यांचं काय होईल? प्रमाण. मांडणी चुकणारच नाही. सर्व मुली मुलं, बस इतकं सिंपल आहे. हां, मध्यभागी सर्व घ्यायचे. आलं लक्षात? आणि तुम्हाला ही मांडणी कुठं पुस्तकात वगैरे भेटणार नाही, इथंच व्यवस्थित समजून घ्या. अशी सोडवण्याची पद्धत फक्त आपली आहे, बाकी कोणी अशा पद्धतीने सोडवत नाही. आणि ह्या पद्धतीने सोडवायची गरज तरी आहे का? म्हणजे एवढं डिटेल्समध्ये सोडवायची गरज नाही आहे. मी तुम्हाला सोडवायचं कसं सांगतो. 22वा प्रश्न होता का 23वा ना. 15 मुलांची सरासरी किती आहे? 12, बरोबर का? मुलींची किती आहे? 16. आणि सर्वांची किती आहे? 15, बरोबर का? फक्त ह्या 4 संख्या लिहायच्या तुम्हाला. असं खूप डिटेल्स लिहू नका. आपण मध्ये तर सर्व घेतोच, मध्ये सर्व घेतोच ना. सर्वांची 15, 15 जणांची 12. आता विचारलेले असणार आहेत इथले किंवा इथले एकूण. मग इथं कितीचा फरक आहे? 3. इथं किती आहे? 1. 15 त्रिक 45 भागिले 1. इथे येईन 45 आणि टोटल विचारले तर बस एवढंच कॅल्क्युलेशन लागतं एक्झाम्पल सोडवायला. आणि हे तुम्ही माइंडमध्ये पण करू शकता. जर तुम्ही खूपच प्रॅक्टिस केली तर तुमच्या लक्षात येईल 12 आणि 15 3चा फरक आहे. 16 आणि 15 1चा फरक आहे. 3 गुणिले 15 मुलं आहेत भागिले 1. असं सोडवता येईल ना. लिहायची गरज आहे का? पुढे एखादा प्रश्न असला तर आपण तोंडी सोडवूयात. एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 14. आता इमॅजिन करा, थोडासा डोक्याचा जास्त वापर करा. प्रश्न वाचा फक्त, म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. मी पुढं प्रश्न लिहितो. एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 14 वर्ष आहे. 10 मुलांची 12 आहे व राहिलेल्या मुलांची 15. 10 मुलांची 12 वर्ष आहे व उरलेल्यांची 15 वर्ष आहे. तर एकूण विद्यार्थी किती असतील? नोट्समधला प्रश्न 24वा आहे, बरोबर? चला पुढं लक्ष द्या. मी जसं सांगेल तसा विचार करा. थोडंसं इमॅजिनेशन जास्त केलं तर प्रश्न सुटू शकतो. प्रश्न असा आहे, एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 14. सर्वांची 14. 10 मुलांची 12. 10 मुलांची 12 व उरलेल्यांची 15. तर एकूण विद्यार्थी किती? काहीही पेनाचा वापर न करता कसं सोडवायचं? सर्वांची 14 आहे ना, त्यात 10 मुलांची किती आहे? 12. म्हणजे इथं 2चा फरक आहे का? 2चा फरक. 10 दुने 20. इथं कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. 20 भागिले 1 20. इकडं 20 आणि हे 10. एकूण किती झाले? 30. आता मला सांगा, याला लिहिण्याची काय गरज आहे? तरी पण आपण काय करतो? पेन घेतो आणि उत्तर लिहितो आणि त्यात वेळ घालवतो. वेळच गेला नाही पाहिजे. प्रश्न वाचला की सोड. पहा, जर तुम्ही एकदम स्मार्ट असाल ना तर प्रश्न वाचायला सुरुवात केली का सोडायला सुरुवात करतात? आपण तसं नाही करत. बऱ्याचदा काय करतो आपण? प्रश्न निवांत वाचतो, मग सोडवायला सुरुवात करतो, मग पुन्हा एकदा वाचतो आणि मग सोडवतो. तसं नाही करायचं. प्रश्न इतकं कॉन्फिडंट असायचं, प्रश्न वाचायला सुरुवात केली की सोडायला सुरुवात झाली पाहिजे. एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 14 आहे. 10 मुलांची 12 आहे. 2चा फरक पडला का? मग 2चा फरक पडला. 10 दुने 20ची गरज आहे. उरलेल्यांची 15 आहे. 1चा फरक आहे. 20 भागिले 1. समजतंय का? काही शंका आहे का? इथं जर 10 असती तर तिकडे 20चा फरक पडला, इथं 4चा फरक पडला. 20 भागिले 4 5. हे 5 हे 10. बस इतकं सिंपल आहे. समजतंय का? ह्या लेवलला या, नाही तर स्पर्धा परीक्षा सोडून द्या. काही उपयोग नाही अभ्यास करून. समजलंय का? काही शंका?
पुढचा प्रश्न किती नंबरचा आहे? 25. सगळे प्रकार मला वाटतं मी घेतलेले आहेत, तेच रिपीट होत आहेत, तुम्हाला यायलाच पाहिजे होते. हा प्रश्न किती जणांना सुटला होता? व्हेरी गुड, सर्वांना सुटलं पाहिजे. एकही असं नको का ज्यांना जमणार नाही. घरी जाऊन थोडीशी आणखी प्रॅक्टिस करा. आता हा पण आपण आधी तोंडी सोडूयात. 25वा प्रश्न आहे, वाचा बरं. पुढं लक्ष द्या, पुढं लक्ष द्या. मी आधी तुम्हाला ओरली सोडून दाखवतो. एका नावेत 24 किलो वजनाची काही मुले होती. म्हणजे सर्व जणांचं वजन, सर्वांचं 24. 12 मुलांचं 30. 24 आणि 30 कितीचा फरक आहे? किती जण आहेत? 12 ना. 12 72. राहिलेल्यांचं 22 आहे. 24 आणि 22 मध्ये कितीच फरक आहे? 72 भागिले 2 36. इकडचे 36 आणि हे 12, टोटल 48 होती. आहे का तिसरा ऑप्शन? किती सिंपल आहे पहा. इकडं लक्ष द्या. प्रश्न असा आहे, सर्वांचं त्यातल्या 12 जणांचं 30, उरलेल्यांचं यांचं कितीने वाढतंय, यांचं कितीने कमी होतंय? 12 सॉरी 12 36. हे याचं उत्तर आहे. आता मी तुम्हाला सर्वांना परत एकदा सांगतो. बंद झालंय, फोन आलाय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता. हा, उरलेले विचारले असते किती आलं असतं? 36. एकूण विचारले असते तर 48. त्यांचा रेशो विचारला असता तर, रेशो विचारला असता तर उलट करावं लागलं असतं. 3:1. सर्व शिकवलेलं आहे तुम्हाला, फक्त पेपरला आठवलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काय विचारणार नाहीत. कितवा प्रश्न आहे? एका दुकानदाराची 30 दिवसाची विक्री किती आहे? पहा, 30 दिवसांची विक्री 155. हा पण प्रकार आपण घेतलाच होता. 30 दिवसांची विक्री 155. पहिल्या 15 दिवसांची 190. पहा, इथं असं करू का? 30 दिवसांची, 30 दिवस एकूण आहेत ना. 30 दिवसांची 155, 15 दिवसांची 190, तर नंतरच्या 15 दिवसांची असं. इकडं लक्ष द्या, पुढं लक्ष द्या. 30 दिवसांची 155, त्यातल्या 15 दिवसांची 190 आणि 15 दिवसांची विचारली, तर इथं कितीने कमी झाली? ने कमी झाली का? मग इकडं 35ने कमी होऊन 155 झाली 15 जणांची, तर इकडे कितीने वाढायला पाहिजे? यांची 35 कमी होऊन गेली कुठं? 15 दिवसांची. या 15 दिवस, हे 30 दिवसांची 155 आहे, 15 दिवसांची 190 होती. इथं 35ने कमी झाली ना, मग इकडं कमी होऊन यांना भेटले असेल. मग हे वाढवून 155 वर आलेत. 35 वाढून 155 वर हे कितीवर होते? 120 वर.
प्रश्न कसा होता पहा, एकूण 30 दिवस होते, 30 दिवसांची सरासरी होती 155, 30 दिवसांची सरासरी 155 होती, त्यातल्या 15ची 190 होती. आता इकडं 15 आहेत म्हणलं, इकडं 15 येणार, तर इथं 35ने कमी होऊन 155 आले, तर इकडं 35 कमी झाले, तिकडं बरोबर 35 वाढणार, कारण इकडं 15 आहेत, इकडं 15 आहेत, तर 35ने वाढून 155 म्हणजे असेल किती पाहिजे 120. समजतंय? अशाच पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. याच्या पुढं काहीतरी विचारलंय का? 15 दिवसांची 120 आहे, पण त्यांनी काय विचारलंय? नंतरच्या 15 दिवसाची एकूण, याची एकूण विचारली ना. 15 गुणिले 12 नेहमी लक्षात ठेवा, 15 गुणिले 12 बऱ्याचदा येतं उत्तर 180 असतं. 15 गुणिले 12चं उत्तर किती असतं? 180. आता इथं 15 गुणिले 12च्या पुढे 1 शून्य आहे ना, मग 180च्या पुढे 1 शून्य. 15 दिवसांची टोटल विचारली तर 1800. समजले? मला वाटलं तेवढं तुम्ही करता. केलंय ना? कितवा चालू आहे? 27वा. तसाच प्रश्न आहे ना पहा, एका दुकानदाराची 12 महिन्याची किती आहे? 5600. किती आहे? 5600. 6 महिन्याची किती आहे? पहा, 12 महिन्याची सरासरी 5600, 6 महिन्याची 4200. तर विचारलंय पहिल्या 6 महिन्याची किती. आता इकडं 6 महिने, इकडं 6 महिने, इथं कितीने वाढती? 200चे 600 झाले 400, आणि 4000चे 5000 झाले. असं वाढवतील का? 200चे 600 कितीने वाढले? 400ने. 4 चे 5 1. मग इथं 1400 वाढून इथं म्हणजे इथं 1400 काय झाले पाहिजे? कमी झाले पाहिजे. 1400 कमी झाले पाहिजे म्हणजे यात 1400 मिळवा. 5600 मध्ये 1400 मिळवा. 7000 होईल का? 7000तून 1400 गेले, 7000तून 1000 गेले, 6000, 400 गेले, 500. मग मला सांगा 6 महिन्यांची 4200ची 5600 झाली म्हणजे कितीने वाढली? 1400ने वाढली. मग इथं वाढली म्हटलं इकडं कमी झाले असणार ना. मग इथं कमी होऊन 5600, तर 1400 कमी होऊन 5600 यायला 1400 5600 मध्ये 1400 मिळू, आधी 7000 पाहिजे. मग ह्या 6 महिन्यांची 7000. त्यांनी विचारलं ह्या 6 महिन्यांची टोटल किती? 6 7 42च्या पुढे 3 शून्य 42000. समजतंय का? काही शंका? काय विचारलं त्यांनी? पहिल्या 6 महिन्याची दिलती, शेवटच्या 6 महिन्याची विचारली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. अठ्ठावीसावा चालू आहे ना. नवीन प्रकारे प्रश्न काय? एका विक्रेत्याची आठवड्याची सरासरी, आठवड्यात किती दिवस असतात? 7. आठवड्याची सरासरी 300 आहे का? पहिल्या 5 दिवसाची 320 व शेवटच्या 3 दिवसांची किती आहे? 240. तर शुक्रवारची सरासरी किती? चला समजून सांगतो, पुढे लक्ष द्या. नोट्समध्ये वाचणं, सोडवणं, वहीत लिहिणं सगळं काही बंद करा. पहा, एका विक्रेत्याची आठवड्याची सरासरी 300. आठवड्याचे दिवस 7. 1 2 3 4 5 6 7. बरोबर का? 7 दिवसाची सरासरी किती?
300 300 300 300 टोटल 7 दिवसांची किती होतील? 7 दिवसांची टोटल 2100 होईल का? पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या 7 दिवस आहेत, सरासरी 300, 7 गुणिले 300 2100 होईल 7 दिवसांची टोटल. आता याच्यात काय सांगितलंय? पहिल्या 5 दिवसांची, हे पहिले 5 दिवस आहेत का? पहिले 5 दिवस आहेत. पहिल्या 5 दिवसांची किती आहे? 320. आणि शेवटच्या 3 दिवसांची किती आहे? 240. बरोबर का? मग याच्यात हा डबल आलाय का? काय डबल आलाय? 5. मग पहिल्या 5 दिवसांची 320 आहे ना, मग 5 दिवसांची टोटल काढू. 320 गुणिले 5, 320 गुणिले 5, 305 1500, 20 पंचे 100 किती? 320 गुणिले 5 1600. बरोबर. शेवटच्या 3 दिवसांची टोटल काढू. सरासरी 240 आहे ना, मग 24 त्रिक 72 किती येईल? 720. 1600 आणि 700 2300 येईल का? 5 आणि 3 हे 8 दिवस कसं काय झाले? 7 दिवसात 7 दिवसात 8 दिवस कसे झाले? 5वा डबल आला. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार डबल आला. पहिल्या 5 मध्ये शुक्रवार आला, शेवटच्या 3 मध्ये शुक्रवार आला. शुक्रवार डबल आला ना, मग या 8 मधून 7 वजा केले. बरोबर ना? 8 मधून 7 वजा केले तर शुक्रवार डबल आहे, शुक्रवार शिल्लक राहील. 2320 मधून 2100 गेले 220. तर इथं किती शुक्रवारची? 220. समजतंय का? काही शंका? मी परत एकदा एक्सप्लेन करतो. एका विक्रेत्याची आठवड्याची सरासरी 300, आठवड्याची 300 म्हणजे 7 दिवसांची 300 300 300 300, तर टोटल किती होईल? 2100. किती होईल? 2100. 5 दिवसांची 320 आहे. पहिल्या 5 दिवसांची म्हणजे पहिल्या 5 दिवसांची 1600, शेवटच्या 3 दिवसांची 240 म्हणजे 720. 5 आणि 3 8 होतात ना, मग याच्यात 5वा जो शेवटचा आहे तो डबल होतो. मग 8 दिवसांची 2320 होते. 8 दिवसातून 7 वजा केले तर डबल झालेला 5वा म्हणजे शुक्रवार शिल्लक राहतो 220 वर. समजतंय? काही शंका? आणि या सगळ्यांची किती दिली ती? 300. चला समजलंय? असं दिलं तर पहिले 4 आणि शेवटचे 4 पहा बरं का. पहिले 4 दिवस 1 2 3 4 म्हणजे गुरुवारपर्यंत, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार. शेवटचे 4 म्हणजे आता रिपीट काय होईल? आता रिपीट होईल गुरुवार. समजलंय का? आता रिपीट काय होईल? गुरुवार. काही शंका यामध्ये? उत्तर कळय काय? आलं तर बरोबर? जो शेवटचा वार आहे तो रिपीट होतो. मग 7 वारातून पहिले 4 आणि शेवटचे 4 पहा बरं का. पहिले 4 शेवटचे 4, 4 आणि 4 किती होतात? 8. आणि दिवस तर 7 आहेत, मग कोणता रिपीट होतो? चौथा. मग त्या 8 जणांच्या बेरजेतून 7 जणांची वजा केली की तुम्हाला 1 भेटतो, तो चौथा असतो. आता 29वा चालू आहे का? 65 मुलांचे सरासरी 9 वर्षे, शिक्षकांसहित 9.5 होतं. पहा 65 विद्यार्थी आहेत वर्गात, सरासरी किती आहे? 9 वर्ष आहे का? 65 विद्यार्थी 9 वर्ष सरासरी. पुढं लक्ष द्या. आता वाचू नका नोट्समध्ये. नोट्स देण्याचा तोच एक खूप मोठा तोटा आहे. महत्त्वाचं हे असतं, प्रश्न तर मी सांगतो तुम्ही नोट्समध्ये वाचत बसता. 65 विद्यार्थ्यांचं सरासरी किती वर्ष आहे? 9. शिक्षक आले तर किती झालं? 9.5. यांच्या शिक्षक ॲड झाल्यावर
आता मला सांगा, शिक्षक आल्यावर 9:30 झालं म्हणजे शिक्षकांच्या वाट्याला किती आलं? शिक्षक आल्यावर 9:30 म्हणजे सगळे 9:30 वर आहेत सरासरीत. सरासरीत सगळे 9:30 वर म्हणजे शिक्षकांना लेबल कितीच लागलं? 9:30चं. पण 9:30 शिक्षकांचं नाही आहे. शिक्षकांनी 65 जणांचं कितीने वाढवलंय? अर्ध्या अर्ध्याने वाढवलंय. मग 65 जणांना अर्धा अर्धा भेटलं. याचा अर्थ 65च्या निम्मे, 65 गुणिले अर्धा करायचं ना. 65च्या निम्मे किती येतील? नाही जमत. 60च्या निम्मे 30, 5च्या निम्मे मग 32.5 यांचं वाढलंय. कुणामुळं? शिक्षकामुळं. 32.5 शिक्षकामुळं वाढलंय. मग 32.5 शिक्षकांचं होतं ना. या 9:30 मध्ये हे अर्धा मिळवा, 10 आणि 32 अशी बेरीज करता येईल ना. 9:30 मध्ये अर्धा मिळवला 10, 10 आणि 32 42. शिक्षकांचं वय किती होतं? 42. आणि जर विचारलं शिक्षकांचं 10 वर्षापूर्वीचं वय काढा, 10 वजा करा. 5 वर्षानंतरचं वय काढा. कळतंय का? 65 विद्यार्थ्यांचं सरासरी 9 दिलं तर शिक्षक आल्यावर 9:30 होतं म्हणजे शिक्षकांच्या वाट्याला 9:30 येतं. हे 9:30 तर शिक्षकांच्या वाट्याला आलंय. पण ह्या मुलांचं अर्धा अर्धानी वाढतं. 65 मुलांना अर्धा अर्धा द्यायचे वय म्हणजे ते शिक्षकांचं असतं. 65चे अर्धे करायचे, 64चे अर्धे नाही जमत, 60चे अर्धे 30, 5चे अर्धे 2.5, 30 आणि 2.5 32. हे शिक्षकांनी मुलांना दिले. मग ह्या 9:30 मध्ये शिक्षकांचा आणखी 32 ॲड करा. समजतंय का? 30वा प्रश्न घ्यायचा आहे का? 22 संख्यांची सरासरी 25 आहे. प्रत्येक संख्येस 2 ने भागून. 22 सरासरी ना, मग प्रत्येक संख्याला 2 ने भागलं तर सरासरीला 2 ने भागून किती येईल? बरेच जण ह्या प्रश्नापर्यंत पोहोचलेच नाही. पेपरला असंच होतं. सॉरी 22 संख्यांची 25 आहे ना, सरासरी किती आहे? 25. 22 संख्यांची सरासरी 25 आहे तर प्रत्येक संख्येला 2 ने भागलं तर उत्तर किती येईल? 12.5. मी थोडंसं 22 सरासरी डोक्यात आली माझ्या. 22 संख्या आहेत, सरासरी 25 आहे. मग संख्यांना 2 ने भागलं, सरासरीला 2 ने भागा, किती येईल? 12.5. सोपा प्रश्न होता पण बरेच जण तिथपर्यंत पोहोचलेच नसतील. पेपरला पण असंच होतं. तिथपर्यंत शेवटपर्यंत आपण पोहोचत नाही. 1-2 प्रश्न शेवटचे सोपे सुटतात. 10 प्रश्न झालेत. 10 पैकी किती बरोबर आलेत? 10 पैकी 10 कुणाचे बरोबर आले? त्यात दिलेल्या वेळेत 10 पैकी 9. जेवढे सोडवले तेवढे बरोबर. व्हेरी गुड. 10 पैकी 8, 7. व्हेरी गुड. 6. व्हेरी गुड. 5. नॉट बॅड. 4. थोडासा स्पीड वाढवा. काय करा? स्पीड वाढवा. आणि तुम्ही जेवढा विचार करताल प्रश्न सोडवताना तेवढी तुमची ॲक्युरसी वाढेल, तेवढा तुमचा स्पीड वाढेल. तुम्ही जेवढं लिखाण करताल, जेवढा कमी मेंदूचा वापर करताल तेवढा स्पीड पण कमी, ॲक्युरसी पण कमी. तर प्रॅक्टिस करा. तुम्ही जर हे सगळे प्रश्न सोडवले तर आणखी असेच 90-100 प्रश्न देईल. म्हणजे जवळपास 150-200 प्रश्न होतील. याच्या बाहेरचा प्रश्न तर येणार नाही. हां हां हो देणार. अशा नोट्स पण देणार तुम्हाला इथून पुढे. आता यातले जे प्रश्न, टाईम किती आहे आपल्याकडे? अर्धा तास आहे. जे प्रश्न आपले आतापर्यंत झाले नाही ते पाहूयात, ते प्रकार. बाकीचे तुम्ही घरी सोडवा. जर नाही सुटले तर मला नंतर विचारा. पहिल्या प्रश्नाकडे पहा. जर झालेलं नसेल तर सोडून घेईल, झालेलं असेल तर तुम्ही घरी सोडवा. चार क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे ना. मग क्रमवार समसंख्यांची सरासरी पहा. 4 क्रमवार समसंख्या आहेत. सरासरी मधली संख्या येईल का? मधल्याच्या मधली संख्या येईल. पहा 1, 2, 3, 4 संख्या आहेत. सरासरी क्रमवार आहेत म्हणल्यावर मधली 35 येईल. पुढे 36 आधी. मग काय विचारलंय? सर्वात लहान संख्या कोणती? तर कोणती? 32. कारण 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी पहिल्या 2 संख्यांच्या मधली संख्या असते. मग ही जर 35 आहे सरासरी तर पुढे एक
36 मागे 1 कमी 34 आणि त्याच्या पुढे मागे 32 आणि 38. 5 क्रमावर विषम संख्यांची सरासरी 47 आहे. 5 संख्या आहेत, सरासरी मधली संख्या असणार आहे. 5 संख्या आहेत, सरासरी 47, पुढं मधली संख्या 47, 49, 51, 45, 43. मोठी संख्या काय येईल? 51. प्रश्न होता 5 विषम संख्यांची सरासरी 47 म्हणजे मधली 47 तर पुढं 2 मागे 2. तिसरा प्रश्न 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे, तर सर्वात लहान संख्या मोठ्या संख्येच्या किती पट आहे? तर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 5 समसंख्यांची सरासरी 12. पहा प्रश्नाकडे लक्ष द्या. 5 समसंख्यांची सरासरी 12 म्हणजे मधली संख्या 12, मागे 10 आणि 8, पुढे 14 आणि 16. आता विचारलंय सर्वात लहान संख्या सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? सर्वात लहान संख्या 8, मोठी संख्या तर किती पट आहे? दुप्पट. सर्वात लहान विचारलंय, सर्वात लहान किती पट आहे? तर याच्या निमपट आहे. निमपट आहे म्हणा, 1/2 पट म्हणा. इथं चुकतं बऱ्याचदा. आणि जर विचारलं सर्वात मोठी, पुढं लक्ष द्या नोट्समध्ये काय आहे पहा. जर विचारलं सर्वात मोठी लहानच्या किती पट आहे? मोठी किती? लहानच्या तर दुप्पट. पहा मोठीचं विचारलं लहानच्या तर दुप्पट, पण लहान विचारलं मोठीच्या तर निमपट. आणि इथं विचारलं होतं लहान मोठीच्या किती पट आहे? लहान मोठीच्या म्हणजे लहानची तुलना करायची मोठीशी तर निमपट, मोठीची तुलना करायची लहानशी तर दुप्पट. समजतंय का? काही शंका? पुढचा प्रश्न 5 क्रमवार संख्यांची सरासरी 66 आहे, तर पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती? 66च्या डबल करा. मला सांगा 5 ची 66 आहे ना, मग मला सांगा 66 सरासरी आहे ना, ती पहिली अधिक शेवटची भागिले 2 येते का? 66 कशी येते? 5 संख्यांची सरासरी 66 आहे. 66 पहिली अधिक शेवटची भागिले 2 म्हणजे ह्या दोन्हींच्या बेरजेच्या निम्मे असते ना, यांची बेरीज करायची म्हणजे हिला डबल करा. 66च्या डबल काय येईल? 132. 60च्या डबल 120, 6च्या डबल 12. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 36 आहे, लहान संख्या मोठ्या संख्येचे किती पट आहे? 36च्या आधी तोंडी सोडवायचं. 5 संख्यांची 36 आहे ना, आधी 34, 32, नंतर 38, 40. विचारले लहान संख्या मोठ्या संख्येचे किती पट? 8 चौक 32, 8 45, 4/5 पट. जर दुसऱ्या पद्धतीने दिलं तर देतील 0.8 पट, असं पण देतील ना. 4/5 पट म्हणजे 0.8 पट. समजलंय का? परत म्हणू नका हे शिकवलं नव्हतं सर. 4/5 पट व्यावहारी हे दशांश अपूर्णांकामध्ये शिकवलं असेल. अपूर्णांकाचा व्हिडिओ पण आहे यूट्यूबवर, तुम्हाला वाटलं तर बघून घ्या. त्यात हे सगळं कन्वर्जन वगैरे दिलेले आहेत. 1 ते 20 अंकांची सरासरी ती 6वं तुम्ही सोडवा. 1 ते 20 अंकांची सरासरी 1 ते 10 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? मला सांगा. 1 ते 20 अंकांची सरासरी काय येईल? 1 ते 20 अंकांची सरासरी 20 अधिक 1. 1 ते 20 ची 20 अधिक 1 भागिले 2 याची येईल 10.5. आणि विचारलंय 1 ते 10 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? 1 ते 10 ची किती येईल? 5.5. मग 10.5 यातून 5.5 गेले तर यापेक्षा ही कितीने जास्त आहे? 5 नाही. किंवा दुसरी कितीने कमी आहे? मग सांगितलं होतं 1 ते 20 अंकांची सरासरी 1 ते 10 पेक्षा कितीने जास्त आहे? 1 ते 20 ची सरासरी 10.5. शिकवलेलं आहे. पुढचं तुम्ही सोडवा. 1 ते 100 अंकांची बेरीज किती? याला एक सूत्र आहे. 100 गुणिले 1/1 भागिले 2. बरोबर का?
क्रमवार संख्या असतील तर शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2. n गुणिले n अधिक 2 सरासरीवरूनच बनलेले बरं काय. 1 ते 100ची बेरीज करायची होती आपल्याला. 1 ते 100ची शेवटची संख्या 100 घेतली गुणिले पुढची संख्या 100च्या 101 100 अधिक 1 भागिले 2. समजलंय. हे तुम्ही सोडवता. 50 1 50 5 50 1 50 50 50 येईल का. 50-50. हे असे सोपे प्रश्न तुम्हाला सहज सुटतील. पुढे 21 ते मागं शिकवलंय ना. 21 ते 50ची बेरीज किती ती तुम्ही करा. मागं संख्यांवरील उदाहरणात झालेलं आहे ते. 12वा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. 12वा प्रश्न वाचा. वाटलं तर सोडवा, प्रयत्न करा. वाचलाय का प्रश्न. प्रश्न असा आहे. 35 39 45 36 आणि 4 स्टार या 2 अंकी संख्यांची सरासरी किती आहे. 39. तर स्टारच्या जागी काय येईल. सोडवा बरं तुम्ही. 0 येईल. 3 येईल. पुढं लक्ष द्या. सोडवणं बंद करा. वया नोट्स बंद करा. बंद करून ठेवा सगळं. पहा, जर तुम्हाला कमी वेळेत अभ्यास व्हावा असं वाटत असेल तर जेवढी एकाग्रता वाढवता येईल तेवढी वाढवा. म्हणजे समजा जर मी शिकवतोय तर पूर्ण लक्ष इथंच पाहिजे. जर तुम्ही उदाहरण सोडवताय तर पूर्ण लक्ष सोडवणार पाहिजे. जेवढी एकाग्रता जास्त असेल तेवढं फास्ट समजेल, चांगलं समजेल. मग एकाग्रता वाढवली की तुमचा वेळ कमी होणार आहे. तुम्ही स्वामी विवेकानंदांचं लेखन वाचले का. त्यांचं आत्मचरित्र वाचलं असेल किंवा त्यांनी जे काही लेखन केलं आहे त्याच्यात एकाग्रतेला किती महत्त्व दिलं आहे माहिती आहे. असं कदाचितच त्यांचं लेखन असेल का ज्याच्यात एकाग्रता नाही आहे. प्रत्येक याच्यात त्यांनी एकाग्रतेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. आणि ती जर एकाग्रता असेल, एकाग्रता म्हणजे पूर्ण फोकस तुमचा ज्याचा अभ्यास करताय, जे शिकवतोय, ज्याचा अभ्यास करताय त्याच्यावर पाहिजे. बऱ्याचदा काय होतं आपल्या डोक्यात दोन्ही गोष्टी चालू असतात. एक तर तुमच्या डोक्यात काहीतरी सोडवण्याचं पुढचा प्रश्न बघण्याचं चालू असतं, पुढं माझ्याकडे लक्ष देत असतात. हे काही कामाचं नाही. एकदा मी शिकवायला लागलो तर एकदम 100% कॉन्सन्ट्रेशन पुढं पाहिजे. तुम्ही प्रश्न सोडवायला लागले तर 100% कॉन्सन्ट्रेशन सोडवण्यावर पाहिजे. म्हणजे मग मी काय सांगतो ते तुम्हाला लक्षातही आलं नाही पाहिजे. आणि मी शिकवायला लागलो तर तुम्ही काय करत होते, काय करायचं आहे ते बाजूला ठेवून काय चाललं आहे त्यावर लक्ष द्यायला पाहिजे. त्याचा फायदा काय होईल. आता ह्याच प्रश्नाला पहा, जर तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय होईल. 35 39 45 36 40 या 2 अंकी संख्यांची सरासरी किती आहे. 41. म्हणजे ह्या सगळ्या संख्यांना समान वाटणी केली तर किती येतात. सोडवण्याची पद्धत पहा. पहिली सोडवण्याची पद्धत सांगतो. 1 2 3 4 5 संख्या आहेत ना. 5 संख्यांची सरासरी 39 आहे. मग टोटल बेरीज किती येईल. 39 गुणिले 5. 39 गुणिले 5. 5 संख्या आहेत, प्रत्येकाची सरासरी 39. 5 9 45 5 3 15 4 टोटल 195 झाली ना. मग ह्या सगळ्यांची बेरीज त्यातून वजा करा. यांची बेरीज किती येईल. 45 आणि 35
80 हे यात एक मिळवी काढचा 80 आणि 40 ह्या सगळ्या 4 इंची बेरीज करतो मी. आपल्याला 5 संख्यांची बेरीज माहिती आहे, ही सोडून 5 संख्यांची बेरीज पहा. 5 संख्यांची बेरीज 39 39 39 39 गुणिले 5. आता ह्या 4 संख्यांची वजा करू, त्यातून ह्या 5 संख्यांच्या बेरजेतून 4 संख्यांची वजा करू. ही संख्या भेटेल का? मग यांची बेरीज 35 आणि 45 45 आणि 5 50 30 80. यातला एक घेऊ, इथं टाकू. 80 आणि 40 120 आणि 35. 5 संख्यांच्या बेरजेतून 4 संख्या वजा केल्या 40 येते का? आता हे एवढं करत बसायची गरज नाहीये, ही पुस्तकातली पद्धत आहे. या पद्धतीने बाकीच्यांना सोडून द्या. तुम्हाला काय करायचे, सरासरी किती समान वाटणी 39ची करायची. ह्या संख्या दिल्यात, याला काही गरज आहे का? याला कितीची गरज आहे? 4ची. याच्याकडे किती एक्स्ट्रा आहेत? सरासरी इथं किती एक्स्ट्रा आहेत? 6 एक्स्ट्रा आहेत ना. इथं किती गरज आहे? 4ची. इथून वजा करू 6. 39 पेक्षा 6 जास्त आहे. तिथं 4 गेले, किती राहिले? 2. मग इथं 2 भेटते. इकडचं क्लिअर झालं. ही 39 वर, ही 39 वर, ही 39 वर, 38 वर आलं का? याला कितीची गरज आहे? 1ची. याला 39 वर राहून याला 1 द्यायचा आहे. हा 39 वर राहणार प्लस याला 1 देणार, म्हणजे याकडे किती पाहिजे? बस 4 6 2 उत्तर आलं. याकडे 39 तर आहेत, याला ना द्यायचंय ना घ्यायचं. याला कितीची गरज आहे? 4ची. याकडे किती एक्स्ट्रा आहेत? 39 पेक्षा 6 एक्स्ट्रा आहेत. मग याला 4 दिले तरी याच्याकडे 2 एक्स्ट्रा आहेत. याला 2 दिले 38 वर आला. याला 1ची गरज आहे. हा म्हटलं मी देतो. त्याने त्याचे 39 ठेवले, 1 एक्स्ट्रा ठेवला त्याला द्यायला. आले का उत्तर? मग इतकं सिम्पल वेने येत असताना हे करायची गरज आहे का? पुढचं सोडवता का? नोट्समध्ये पाहू नका, मी संख्या पण पुढं लिहितो, पुढंच पाहून सोडव. नोट्समध्ये बघायची गरज नाही, नोट्स घरी सोडवण्यासाठी दिलेले आहेत. पुढं लक्ष द्या. संख्या मी लिहिणार आहे, फक्त तुम्हाला सोडवायचं आहे. 48 43 46 40 47 41 4 स्टार या संख्यांची सरासरी किती? 44. तर स्टारच्या जागी काय येईल? 48 43 46 40 47 41 4 स्टार या संख्यांची सरासरी 44 आहे. तर स्टारच्या जागी काय येईल? सावकाश सोडवा, उत्तर सांगू नका. पेनाची गरज नाही आहे, पेन नका वापरू. किती? 3. चला पुढं लक्ष द्या, एवढा वेळ नाही घालायला पाहिजे. सगळ्यांना 44 वर आणायचं आहे ना, 44 वर आणायचं आहे. पहा इथं 47 आहे, किती एक्स्ट्रा आहेत? 3. हे 3 इथं देऊन टाकू, हे दोन्हींचा विषय संपला. याकडं 44 पेक्षा 3 एक्स्ट्रा होते, 3ची गरज. 44 वर आली. याकडे किती एक्स्ट्रा आहेत? ठीक आहे. याकडे पहा किती एक्स्ट्रा आहेत? 4. याला 4 देऊन टाकू, संपला विषय. याकडे किती एक्स्ट्रा आहेत? 2 एक्स्ट्रा आहेत. याला 1 देऊ तरी 1 एक्स्ट्रा आहे. मग याला 1 तर घ्यावा लागणार. 44 वर येताना 1 दुसऱ्याकडून घ्यावं लागणार. बस इतकं सिंपल उत्तर. आलं एक लक्षात? बरेच जण म्हणते सर पेपरला टाईम पुरत नाही. टाईम पुरण्यासारखं तुम्ही सोडवत नाही. कसं काय टाईम पुरेल? पेपरला जा, ह्या पद्धतीने सोडवा, टाईम पुरणारच. आपली पद्धत चुकीची असते. आपण हार्डवर्क करतो, 44 गुणिले संख्या मोजत बसतो, 1 2 3 4 5 6 7. मग गुणाकार. 44चा पाढा आपण कधी पाठ केला नाही, आणि 7चा 44 पर्यंत पाढा कधी गेला नाही. मग तिथून पुढे आपलं सुरू होतं 7 चोक 28, 7 चोक 28 आणि 2 30. मग आता परत यांची बेरीज, सगळ्यांची बेरीज करायची. कशाला बेरीज करायची?
तरी करतो आपण. यांची बेरीज करायची ती बी मग बेस्ट मेथडने केली तर ठीक आहे, नाहीतर मग कुणाचं काय एका खाली एक लिहिल्याशिवाय बेरीज येत नाही. एका खाली एक लिहा, त्याच्यात एखादी सोडून देता नाही तर एखादी डबल लिहिता प्रॉब्लेम. एवढं सगळं करायची गरज आहे का सोडवण्यासाठी? याची बेरीज करणं सिम्पल आहे का? सिम्पल आहे का बेरीज करणं? नाही ना. मग त्याच्यापेक्षा काय करा, सगळ्यांना 44वर ठेवायचे. संख्या बघू, 4 जादा झाले. किती जादा झाले? 4 जादा झाले. याला 4ची गरज होती, देऊन टाकले. हे दोन्ही कट झाल्या, 44वर आल्या. आता पुढे ह्या राहिल्या. याकडे किती जादा आहेत? 2 जादा आहेत. इथं 1 देऊन टाकले, हे दोन्ही कट. 1 राहिली. याकडे किती जादा आहेत? 3 जादा आहेत. तो 3 याला दिल्या, यांचा प्रश्न मिटला. 1 शिल्लक होती ना, याला घ्यावाच लागेल. घेऊन 44वर यावं लागेल. म्हणजे किती? 43. पुढचं सोडवता का? तेही जमेल. शेवटच्या मी तुम्हाला आधी एक पद्धत सांगितली होती ना, फक्त शेवटच्यांची बेरीज करा आणि जेवढ्या संख्येत, पण त्या संख्या मोजावं लागतात. आणि संख्या मोजायच्या, बेरीज करायची, भागाकार करायचा, त्याच्यापेक्षा हे जरा सोपं आहे. तसंही जमेल. पहा कसं, किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7. 4 7. मग याच्या शेवटच्या अंकांची बेरीज 28 आली पाहिजे. 8 आणि 3 पहा बरं का, 44 7 संख्यांची सरासरी ना. 4 7 शेवटच्या संख्यांची बेरीज 28 आली पाहिजे. 8 आणि 3 11 आणि 6 17 0 17 17 आणि 7 17 आणि 7 24 आणि 1 25 28 यायला पाहिजे होती ना. मग 25 झाले ती तर किती पाहिजे? 3. असंही सोडवतील. इथून मागे मी अशा पद्धतीने शिकवत होतो. 4 7 28 करा, शेवटची 28 बेरीज आली पाहिजे. पण आता थोडंसं त्याच्यापेक्षा सोपं केलं आहे, कारण संख्याच तशा दिलेल्या असतात. पहा, ह्या कॅन्सल होतात, ह्या कॅन्सल होतात, राहतात फक्त ही. असं ते जोडीनेच दिलेलं असतं सोडवण्यासाठी. तसंच सोडवणं त्यांना अपेक्षित असतं. पुढचं सोडवताय का तुम्ही? आता कृपया करून पेनाचा वापर करू नका. तोंडी सोडवण्याची सवय लावा. बाकी क्लासमध्ये ना, आपल्या क्लासमध्ये काहीतरी फरक पाहिजे ना. बरोबर ना? 73 77 79 76 74 आणि 7 स्टार. सरासरी उत्तर सांगू नका, सोडवा फक्त. सरासरी किती आहे? 76 आहे ना. किती येईल? 7 येईल का? पुढं लक्ष द्या. 73 77 79 76 74 आणि 7 स्टार या 2 अंकी संख्यांची सरासरी किती? सगळ्यांना 76 करायचंय. आता पेन न वापरता कसं करायचं पहा. ही 76 वर आहे, ही कट होईल का? ओके, ही 76 वर आहे, ही तर कट होईल. इथं 79 आहेत ना, किती जादा आहेत? 3. याला 3ची कमी आहे का 76 व्हायला? 1 2 3 कट होतील का? याकडं 77 किती जादा आहे? 1. याला दिली 75. याला 1ची गरज आहे ना, मग याला 76 ठेवून 1 जादा पाहिजे. बस झालंय सॉल्व. ठीक आहे. आता व्यवस्थित समजण्यासाठी सांगतो, ही कट होईल. याकडे किती जादा आहेत? 3 जादा आहेत. याला 3ची गरज आहे 76 वर येण्यासाठी. 77 कडं 1 जादा आहे. याला 1 दिली तरी 1ची गरज आहे. आता घ्यायला कोण राहिलाय? मग याकडे सरासरीपेक्षा 1 जादा पाहिजे 77. समजतंय का? चला पुढचा प्रकार पाहूयात. सोळावा प्रश्न पहा. बरं ठीक आहे. 15वा पहा. 5 विषम संख्यांची सरासरी किती आहे? व पुढच्या 5 विषम संख्यांची सरासरी 47. तर 10 संख्यांची सरासरी कशी काढायची? इकडे लक्ष द्या, पुढे लक्ष द्या. 1 3 5
पहिले 3 संख्यांची सरासरी दिली, पुढं लक्ष द्या. त्याच्या पुढच्या संख्यांची सरासरी दिली. मला सांगा ह्या पहिले 3चे किती येणार आहे, पुढच्याची किती येणार आहे, सगळ्यांची किती येणार आहे. मग 6 कसे येतात, 9 आणि 3 12 भागिले 2 येतात का. ह्या दोन्हींची सरासरी, सरासरींची सरासरी काढा. मग 37 आणि 47ची सरासरी किती येईल, 37 आणि 47 बेरीज करा बरं. 84 येईल का, 84चे निम्मे करा, किती 42. प्रश्न असा होता, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी 37 आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे, 37. पुढील संख्यांची किती आहे, 47. पुढल्या 5. मग ह्या बी 5 आहेत, ह्या बी 5 आहेत. सरासरींची सरासरी काढा, एकूण सरासरी भेटेल. टाइम किती झाला आहे एक्झॅक्ट, 9:05. ठीक आहे, 9:26. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांची सरासरी 13 वर्षे. 50 विद्यार्थी आहेत, 25ची किती, पुढं लक्ष द्या. 50 विद्यार्थ्यांपैकी 25ची 13, राहिलेल्या 25चे 17. तर विचारलंय एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती. पहा, हे 13वर आहेत, हे 17वर आहेत. एकूण जणांचं काढायचं आहे, तर यांच्याकडे 13पेक्षा किती जास्त आहेत, बरोबर का. किती जास्त आहे, 4. मग हे 4 बाजूला निघतील का. 25 जणांचे 4 बाजूला निघले, 100. 25 आणि 25 50 जणात वाटायचे, 100 भागिले 50 2. किंवा सिंपल, यांकडे 13 आहेत ना, याकडे 17 आहेत. या 25 जणांत हे बी 13वर राहिले, 4 एक्स्ट्रा येतील ना. मग प्रत्येकाकडे 4 एक्स्ट्रा आहेत, तर यांनी 2-2 घेतले, हे येतील 15वर आणि यांचे 2 कमी होऊन यांचे 2 वाढतील 15वर, यांचे 2 कमी होतील. सर्वांचे किती येईल, 15. बाकीच्यांचं तुम्ही घरी सोडवा. कोणता, 17वा. ठीक आहे. एक शेवटचा 17वा प्रश्न पाहू. पहा, हे काय 50 विद्यार्थ्यांची किती विचारलं होतं. जर 25ची 13 आणि 25ची 17 येतं, तर यांच्याकडं 17 आहेत, 13पेक्षा 4 जास्त आहेत ना. इकडं 25 आहेत, इकडं 25 आहेत. 4 मधले यांना 2, यांना 2, मग 2 यांना द्यावं लागतील, म्हणजे हे 15वर येतील, हे 2नी कमी होतील. समजले. पुढचा प्रश्न एक घेऊयात, बाकीचं नंतर पाहूयात. एका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 20 विद्यार्थ्यांना किती पडले, 70%. टोटल 60 आहेत. नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना किती पडले, 64. व राहिलेल्यांना किती पडले, 40%. मग यांच्यात ॲडजस्टमेंट होणार, काय होणार, ॲडजस्टमेंट कशी होईल. हे 40वर, हे 40वर आणि हे 40वर. यांच्याकडे किती एक्स्ट्रा आहेत, 30 एक्स्ट्रा आहेत. यांच्याकडे किती एक्स्ट्रा आहेत, 30 आणि 24 54. 54 किती जणात वाटायचे, किती येईल, सॉरी 54 भागिले 3 18. प्रत्येकाला 8 येईल का. मग सगळेजण येतील. इथं किती वाढले, 18. इथं किती कमी झाले, 6 कमी झाले का. आणि इथं किती कमी झाले, 70चे 58 झाले ना, 12. मग 12 आणि 6 कमी होऊन इकडे भेटले. किती सिंपल होतं. समजलंय का. 60 विद्यार्थ्यांची सरासरी, 60 विद्यार्थी आहेत, 20 जणांची 70 आहे, 20 जणांची 64 आहे, 20 जणांची 40 आहे. सगळ्यांना 40वर ठेवलं, बरोबर का. तर इथं 30 एक्स्ट्रा निघले, इथं 24 एक्स्ट्रा निघले. 30 आणि 24 54. 3 जणात वाटून घ्यायचे, प्रत्येकाला 18 येतात. 40च्या पुढे 18. सगळं शिकवलेलं आहे, वापरता आलं पाहिजे तुम्हाला. इथून मागे जे काही
शिकवलंय, जेवढं ज्ञान दिलंय तेवढं ते सगळे कन्सेप्ट वापरा. त्याच्या बाहेर उदाहरण नाही. ते घरी सोडवा. त्यातले जे सुटत नाही, जे अवघड आहेत ते आपण उद्या सोडवून घेऊ. उद्या इकडे लक्ष द्या. उद्या पहिल्या अर्ध्या तासात प्रकरण संपेल.